ती मुलगी काल काय नाव घेत होती? साहेब गार्गी. गार्गी. मोरे, या गार्गीचा आणि या मुलीच्या फॅमिलीचा लवकरात लवकर आपल्याला तपास करायचा. मी चौकीवर जातो आणि नंतर मृत्यूंजय बंगल्याला जाऊन येतो. साहेब आता का? भीती वाटली का वाटेत? नाही म्हणजे तसं म्हणायचं नव्हतं मला, पण नाही, भीती वाटत असेल तर तसं सांगा, म्हणजे उद्यापासून तुम्हाला आराम करायला घरी पाठवतो. जेवताना हातात फोन घ्यायची काय गरज आहे? काय नाही, सॉरी. गार्गी गार्गी, मला तुझ्याशी बोलायचंय. बोल ना. हे काय ऐकतेय मी? अगं अगं ए काय गोंधळ काय चाललाय तुमचा? कशाला ओरडतेस तिला तू? तुम्ही अजिबात मध्ये बोलू नका, सांगून ठेवते तुम्हाला. एक मिनिट, काय झालंय? मला सांगशील का काय झालंय ते? तू का जातेस त्या रोज बंगल्यात? काय अडलंय का आपलं? रोज इस्टेट? तेच ते जे काय आहे ते. काय करायचंय तिथे? कशाला जायचंय तू? अगं आई, माझ्या कामाचा भाग येतो. कशाला करायची आहेत असली कामं? अगं मी तुला सकाळीच सांगितलं होतं ना आई, की माझ्या इंटर्नशिपचा शेवटचा दिवस आहे आणि मला ती असाइनमेंट दिली आहे, सो ती मला पूर्ण करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाहीये. गार्गी गार्गी, माझा तुझ्या पत्रकारितेला अजिबात विरोध नाहीये, पण तिथे ऑफिसात बसून जे काम करता येईल ते कर ना. ही कशाला असली विचित्र कामं करायला पाहिजेत? अगं आई, न्यूज चॅनल मध्ये बसून फक्त रिपोर्टिंग करणं किंवा चर्चा घडवून आणणं इतकंच मला नाही करायचंय. मला ऍक्च्युअल फील्डवर राहून काम करायचंय आणि त्यातूनही जमेल तसं सत्यापर्यंत पोहोचून मला ते सामान्य लोकांसमोर मांडायचंय, जे खरं असेल ते. आणि हेच माझं स्वप्न आहे. स्वाती, आपण तिच्यावरती विश्वास ठेवायला हवा ग. अहो, माझा तिच्यावर विश्वास आहे, पण बाकीच्यांवर नाही. तिला काही झालं असतं म्हणजे काय करणार होतो आपण? अगं असं काय करतेस? तूच तर नेहमी म्हणत असतेस ना, वास्तुदेवता तथास्तु म्हणत असते. आणि आता तूच असं बोलतेस. हे सगळं तुमच्यामुळे मला बोलावं लागतंय. नको ते. अगं मग आई, तू नेगेटिव्ह विचार नको न करू. एक्झॅक्टली. अगं त्यात घाबरण्यासारखं काही नाहीये. काय झालं? कोण कशाला घाबरते? बरं झालं तू आलीस ते. आता तूच समजावून सांग हिला. कुठे ती त्या रोज बंगल्यात जाणार आहे काहीतरी शोधायला. काही गरज आहे का अशा ठिकाणी जायची? समजाव तिला. नको काळजी करू आणि जाऊ दे तिला. अगं पण काय गरज आहे? कशाला जायचंय? ते जाऊ दे. गार्गी, हे बघ मी काय आणलंय. नारळाच्या वड्या. वाव, थँक्यू. खाऊन सांग कशा झाल्यात त्या. मी खाते पण आता नाही, सकाळी खाईन. अगं मला खूप घाई झाली आहे. हा, मी सांगते तुला नक्की. मी जरा जाऊन तयारी करते. आई, हे प्लीज आत ठेव. प्लीज प्लीज प्लीज, मला उशीर होतोय. पाहिलंस, अजिबात ऐकत नाही ही मुलगी. स्वाती, कशाला एवढी काळजी करतेस? अगं मोठी झालीये ती, स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकते ती. स्वाती, अगं गार्गीने कॉमर्स मध्ये डबल ग्रॅज्युएशन केल्यानंतर पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं. ते कशासाठी? तिचं स्वप्न होतं ते, म्हणूनच ना. आपल्या स्वप्नांच्या मागे धावणारा माणूस कधीही चुकत नसतो ग. नको काळजी करू. चला, येते आम्ही. येते बाबा. बाय. बाय. आणि हा, तुला ऑल द बेस्ट. एकदम मस्त करा स्टोरी. येस, थँक्यू. आई, आई अशा चेहऱ्याने पाठवणार आहेस का मला? काळजी नको ना करू, मला काही होणार नाही बघ. असं नको ना ग बोलूस बाई. तुला किती वेळा सांगितलंय, वास्तुदेवता नेहमी तथास्तु म्हणत असते. आता जे काम करायला चाललीये ते व्यवस्थित होऊ दे असं तरी म्हण. ओके,
आणि काही अडचण आली तर बाबांना फोन कर लगेच. करते. हा आता निघते मी. बाय 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 मावशी. थँक्यू. तुम्ही निलय, ज्या न्यूज चॅनल मध्ये तू इंटर्नशिप करते तिथे मी कॅमेरामॅन. या 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 मी पाहिलंय तुम्हाला ऑफिस मध्ये. पण तुम्ही इथे बॉस नाही पाठवत. तुम्हाला इंटर्न्सला जे असाइनमेंट दिलंय त्यातून काही फुटेज मिळालं तर ते कव्हर करायला. ओके. मग अशी काय घाबरलीस? तुला काय वाटलं मी भूत आहे? नाही नाही मी ह्या अशा गोष्टींना नाही घाबरत. त्या भिंती पलीकडे रेल्वेचा ट्रॅक आहे. आपण आज जाऊन बघूया. होय.
एक क्षण वाटलं की बाईचे तर हाय रोज इस्टेट मधल्या पैंजणांचा आवाज. मी एक काम करतो, कॅमेरा रोल करतो. आपण सगळ्यांना दाखवूया की रोज इस्टेट मधल्या पैंजणांचा आवाज एक्झॅक्टली येतो कुठे. नाही नको, इथे नको. मग जिथून त्यांची भीती सुरू होते ना तिथूनच ती घालवूया. गुड आयडिया. लेट्स मूव. भीती नेमकं कशाला म्हणतात भीती? एखादी गोष्ट करू नये ह्याला म्हणतात भीती, की ती गोष्ट केल्यानंतर त्याचे काय परिणाम होतील या विचाराला म्हणतात भीती. मान्य आहे, प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या गोष्टीला नक्कीच घाबरत असतो, पण त्या गोष्टीला आपण का घाबरतो हे कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो? किंवा त्या गोष्टी मागचं काय रहस्य आहे हे कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो? तर उत्तरे नाही. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून आपण विश्वास ठेवतो आणि ती गोष्ट आहे तशीच मान्य करतो. आज मी तुम्हाला अशाच एका कथाकथित एका भीती वाटणाऱ्या जागेबद्दल सांगणार आहे. रोज इस्टेट ही जागा खूप भीतीदायक आहे असे इथली लोक म्हणतात. पण आज आपल्याला हे बघायचे की खरंच या जागेत काय रहस्य दडले. चला तर मग आज जाऊन आपण बघूया, शोधूया इथलं रहस्य. चला. तसं बघायला गेलं तर ही जागा निर्मनुष्य आहे. या जागेत कोणाचाही वावर नाहीये. काही वर्षांपूर्वी इथे एक सूतगिरणी होती आणि कालांतराने ती बंद झाली आणि त्यानंतर इथे सगळ्या गोष्टी तशाच पडून आहेत. अर्थात इथे कोणाचाही वावर नसल्यामुळे आणि सगळ्या गोष्टी तशाच पडून असल्यामुळे इथल्या सगळ्या गोष्टी जुन्या झाल्या. इथे लोक असंही म्हणतात की त्यांना पैंजणांचा आवाज ऐकू येतो. पण आम्ही जेव्हा इथे आलो बघण्यासाठी तेव्हा शोध घेतल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की इथे पैंजणांसारखा जरी आवाज येत असला तरी हा आवाज पैंजणांचा नक्कीच नाहीये. इथे मागच्या बाजूला रोज इस्टेटला लागून एक रेल्वे ट्रॅक आहे. प्रत्येक वेळेला जेव्हा तिथून ट्रेन जाते तेव्हा त्या व्हायब्रेशन्समुळे इथल्या साखळ्या हलतात आणि तो आवाज या साखळ्यांचा आहे. मी तुम्हाला त्या साखळ्या दाखवते. तुम्हाला ट्रेनचा आवाज ऐकू येतोय? त्या व्हायब्रेशन्समुळे हलणाऱ्या ह्या साखळ्या. या साखळ्यांचा आवाज ऐकून इथल्या लोकांना असं वाटलं की हा पैंजणांचा आवाज आहे. पण हा पैंजणांचा आवाज नाहीये हे सत्य आम्ही तुमच्यापर्यंत आणलं. अशा अनेक जागा आहेत ज्याबद्दलची भीती सामान्य लोकांच्या मनात आहे, ज्या जागेबद्दल लोकांना माहिती नसते आणि तीच गोष्ट ते मान्य करतात. पण अशा जागांवर गेल्यानंतर हे कळतं की त्या जागेंवर काहीही नाहीये. त्यामुळे कुठल्याही गोष्टी मागचं सत्य आधी जाणून घ्या आणि मगच ती गोष्ट मान्य करा, त्याच्यावर विश्वास ठेवा.
कॅमेरा पर्सन निलय सोबत गार्गी महाजन, TV 27 न्यूज. अरे 8 दिवस झाले साहेबांनी नाईट ड्युटी लावून ठेवणं फार वाट लागली बघ. त्यातून दूर दूरपर्यंत खायचे वांदे यार. अरे साहेब इथे काय करतायत? तुम्हाला हात थांबायला सांगितलं होतं ना? साहेब जेवायला गेलो होतो. मग एका वेळेस एकाला जाता येत नाही का? सॉरी साहेब. जेवायला गेला होतात का व्हॅन मध्ये झोपायला गेला होतात? नाही साहेब, खरंच जेवायला गेलो होतो. अरे पोलीस आहात ना, मग पोलिसासारखे वागा ना. हो साहेब. चला